महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील साहेब यांची या ठिकाणी निवड झालेली आहे, आज बसलेले आहेत ते. आणि खरं तर अतिशय आनंदाचा क्षण आहे त्यांच्यासाठी. अनेक कार्यकर्ते त्यांचं अभिनंदन करत आहेत. साहेब या ठिकाणी आज अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आज या पदावर जेव्हा तुम्ही विराजमान होता तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय आहे? मी सर्वप्रथम आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार आमचे नेते आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, महेशजी बालजी साहेब, हेम म्हात्रे साहेब, अविनाशजी कोळी साहेब आणि अरुण शेठ भगत साहेब यांचं आभार मानतो की जे कार्यकर्ता म्हणून मी केलं त्याला त्यांनी मला न्याय दिलेला आहे. आज हे सगळं पक्ष संघटनेचं यश आहे. मी एकटा महापौर नाही झालो, आमचे सगळं सदस्य 59 जण महापौर झालेले आहेत असं मी मानतो. कारण हा संघटनेचा पक्ष आहे, महायुतीचा विजय आहे आणि यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं खरं यश आहे. त्यांच्यामुळे मी आज या पदापर्यंत पोहोचलेलो आहे. प्रभात पर्वानं पहिली ही बातमी दिली होती की या पदावर सर्वाधिक जी शक्यता असणार आहे ती नितीन पाटील साहेबांची असणार आहे. आम्हाला देखील बरं वाटतं की बाबा आमची दिलेली बातमी अगदी खरी झालेली आहे. तरी देखील या सगळ्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांची आपल्या पाठीमागे सद्भावना होती ती देखील आहे. आता भविष्याच्या दृष्टीने विचार करत असताना पनवेलच्या कोणत्या अशा महत्वाच्या गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे? माननीय आमदार साहेब काम करतच आहे, फक्त त्याच्या कामावर त्यांच्या मार्गदर्शनातच काम होईल. माननीय आमदार साहेब वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणी या प्रश्नावर आमदार साहेब काम करत आहेत. तो बऱ्यापैकी सोडवत आणलेला आहे. त्याच्यानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते एअरपोर्टमुळे त्या दर्जाचं करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. मालमत्ता करामध्ये वाढ न होता, नागरिकांना त्रास न होता या सर्व सुविधा कशा पुरवता येईल याचा आम्ही निश्चितच अभ्यास करून आम्ही त्याच्या योग्य प्रकारे त्याच्या मार्गी लावतो निश्चित. त्यांच्याशी आपण संवाद साधू. परंतु या सगळ्या गोष्टीनंतर साहेबांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. खूप खूप अभिनंदन.